माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांची प्रकृतीमध्ये दिवसेंदिवस घट येत होती आणि ते एक व्हिडिओ व्हायरल झाली होती आणि ते व्हिडिओ बघून या ठिकाणी जे आकृती हॉस्पिटलचे संचालक आहेत शैलेश ठाकूर त्यांनी त्यांना या ठिकाणी मोफत उपचार देण्याचं ठरवलेलं. काय सांगाल? आम्ही त्या दिवशी एक क्लिप बघितली होती कांबळे सरांच्या. तर आमच्या मनात असा विचार आला की त्यांना आता खूप गरज आहे त्यांना ट्रीटमेंटची आणि त्यांच्याकडे अशी परिस्थिती नाही की ट्रीटमेंट करणे. तर आम्ही त्यांना आणलो इकडे हॉस्पिटलमध्ये आणि त्यांचा आम्ही लाईफ टाईमचे खर्च आम्ही करणार. माझ्यातर्फे माझ्या हॉस्पिटलतर्फे त्यांच्या काय पण असेल ट्रीटमेंट त्यांना आपण घरी जाऊन येऊ बघून इथे हॉस्पिटलमध्ये आणू. जे काय ट्रीटमेंट असेल दवा गोळी औषध ट्रीटमेंट सगळे फ्रीमध्ये करणार आम्ही लाईफ टाईम. हा माझा संकल्प आहे आणि मी करणार. त्यांच्या कुटुंबियाशी तुमची चर्चा झाली? हां, त्यांची वाईफशी माझ्या बोलणं झाली. डेली बोलणं झालं, तो व्हिडिओ कॉल आणि आत्ता पण बोलणं झाली त्यांच्याशी. सध्या प्रकृती विनोद कांबळे यांची कशी आहे तुम्ही बघितलं असेल? आता तर सर चांगले आहे. थोडं त्या दिवशी आले होते त्यांना उलटी BP सगळे त्रास होतो. आता तर सर चांगले आहे. आपण जाऊ ICUमध्ये त्यांना बघू. दुसरीकडे आपण जर बघितलं तर विनोद कांबळे यांचं चांगलं योगदान आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि त्यांनी चांगलं योगदान दिलं आहे. परंतु त्यांची अशी परिस्थिती आणि तुम्ही म्हणजे बघून त्यांना या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं. त्यांची परिस्थितीच बघून आपण केले. आम्हाला असा एक विचार आला देशासाठी एक त्यांनी ऐसा केले. आम्ही एक हिंदीमध्ये बोलतो मी. जब भी हम लोग बहुत छोटे छोटे थे, बच्चे थे, क्रिकेट तभी खेलने के लिए देखने के लिए मार खाते थे घर पे. कामली सर का क्रिकेट देखने के लिए हम लोग स्कूल नहीं जाते थे, घर पे मार खाते थे कि क्यों नहीं जा रहा है. तो बाद में ऐसा मेरे मन में आया कि हम लोग आज उस जगह पे है कि सर को ज़रूरत है और हम लोग कर सकते हैं. जिनके लिए हम लोग स्कूल कॉलेज छोड़ के जाते थे देखने के लिए, आज हमको उनका सेवा करने का मौका मिला है तो हम लोग वो करेंगे. जैसे हमारे घर के परिवार के लोग रखते हैं, मेरे पिताजी रहे, मेरे भाई रहेंगे, वैसा समझ के हमने उनका जिम्मेदारी उठाया है और मैं आगे पूरी जिम्मेदारी से उनको मैं करूँगा. ये मेरा संकल्प है खुद से कि जैसे मेरे परिवार के सब लोग हैं, मेरे भाई हैं, मेरे पिताजी हैं, वैसे ये भी मेरे ही हैं. मेरे से जितना होगा सब हम करेंगे लाइफ टाइम. नक्कीच त्यांचा उपचार जे डॉक्टर करणार आहेत ते डॉक्टर देखील सोबत आहेत. इकडे आणल्यानंतर त्यांची काय परिस्थिती आहे आणि काय सुधारणा होते? जेव्हा कांबळे साहेब इथे आले आपल्या हॉस्पिटलला तर त्यांचा भरपूर ताप होतं आणि BP हाय झाली होती. मल्टिपल जॉईंट पेन होतं, डोकं दुखत होतं. तर आणि तेव्हापासून आपण सगळे उपचार चालू केले आणि आता आज सकाळचे आपण CT स्कॅन सोनोग्राफी रिपोर्ट ब्लड रिपोर्ट्स वगैरे सगळं केलेलं आहे. रिपोर्ट अवेटेड आहे. 2-3 रिपोर्ट आले त्याच्याप्रमाणे आपल्याला माहीत पडलं की त्यांच्या लघवीमध्ये इन्फेक्शन आणि BP वगैरे सुटअप आहे. त्यांचे अँटीबायोटिक आणि सगळे ट्रीटमेंट आपण चालू केलं आहे. बघू आपण 2-4 दिवसांनी कसा त्यांचं इम्प्रूव्हमेंट होतं. डॉक्टर विवेक द्विवेदी आणि सगळे टीम जे आहे आपण सगळे बघतात. जसा इम्प्रूव्हमेंट होणार तसा तुम्हाला कळणार पुढे. या ठिकाणी आकृती हॉस्पिटलचे संचालक शैलेश ठाकूर हे क्रिकेटप्रेमी आहेत आणि त्यांनी विनोद कांबळे यांचा अनेक वेळा क्रिकेट पाहिलेला आहे. असं असताना त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड होत आहे. त्यांचा असा व्हिडिओ त्यांनी बघितला आणि त्यांचं मन जे आहे ते गहिवरून गेलं आणि स्वतः शैलेश ठाकूर जे संचालक आहेत आकृती हॉस्पिटलचे ते त्यांच्या घरी गेले आणि त्यांना घेऊन या ठिकाणी त्यांची उपचाराची संपूर्ण जबाबदारी मोफत करण्याचे या त्यांनी ठरवलेलं आहे आणि सध्या त्यांना या रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार देखील सुरू करण्यात आलेला आहे. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.